प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. सर्व तयार आहात? Yes. सर्व तयार आहात? सर्व तयार आहात? पुन्हा एकदा विचारतो, सर्व तयार आहात? Yes. एकदा जोरदार धन्यवादाच्या टाळ्या वाजवा. आणि आज प्रथम उद्गार जो प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरून उद्गारलेला तो म्हणजे लोक याचा 23 अध्याय आणि 34 वचन सांगतात. तेव्हा येशू म्हणाला, हे बाप्पा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. नंतर त्यांची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. प्रेज द लॉर्ड. हे प्रथम उद्गार हाच आहे हे आपल्याला बऱ्याच दिवसापासून ठाऊक. प्रथम उद्गार हाच आहे हे आपल्याला बऱ्याच दिवसापासून ठाऊक आहे. यावरती आपण बऱ्याच जे संदेश आहेत त्यांच्याकडनं संदेश ऐकलेला आहे. पण आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो की जर जे शेवटचा जो भाग आहे, संदेशाचा जो शेवटचा जो भाग आहे, आज मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, जर तुम्हाला हा शब्द माहिती आहे, जर तुम्हाला या शब्दाचं स्पष्टीकरण जर माहिती आहे, जर तुम्हाला वाटतं की मी चर्चमध्ये जावं, जर तुम्हाला वाटतं की मी चर्चमध्ये यावं, मी प्रार्थना करावी, मी उपासना करावी, मी स्तुती करावी, तर त्या अगोदर देवाची आज्ञा ही आहे की तुम्ही ती गोष्ट करण्या अगोदर तुम्ही काय करा? क्षमा करा. तुम्ही काय करा? क्षमा करा. आणि हा जो शब्द आहे हा 3 विभागामध्ये मी आज तुम्हाला बोलणार आहे. पहिला जो भाग आहे तो म्हणजे हे बाप्पा, आणि दुसरा भाग आहे तो क्षमा, आणि तिसरा आहे की त्यांना ते काय करतात त्यांना कळत नाही. हा संदेश आपल्याला बऱ्याचदा माहिती आहे, आपण चर्चमध्ये येतो, पण प्रियांनो, देवाचं वचन सांगतं की जर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहेत, जर तुम्हाला प्रथम उद्गार जर माहिती आहे, तर आपण प्रार्थना करत असताना हा विचार केला पाहिजे की माझ्या मनामध्ये कोणाबद्दल अक्षमा आहे का? आणि जो शेवटचा जो माझा प्रश्न आहे, जो मी तुम्हाला विचारणार होतो, तो हाच प्रश्न आहे की माझ्या मनामध्ये कोणाबद्दल अक्षमा आहे का? आणि याच प्रश्नाचं उत्तर आपण सगळ्यात शेवटी पाहणार आहोत. आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की हा शब्द प्रभू येशू ख्रिस्ताने उद्गारला, याचाच अर्थ असा आहे की हे जे 7 शब्द आहेत प्रभू येशू ख्रिस्ताने उद्गारले, याचा अर्थ असा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने या भूतलावरती जी भविष्यवाणी केली होती, ती भविष्यवाणी त्यांनी काय केली? पूर्ण केली. कारण यशाया याचा 53 अध्याय आणि 12वं वचन जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी असं वचन सांगतं की यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन, तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल, कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला, त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराधांसाठी त्यांनी मध्यस्थी केली. या ठिकाणी आपण बघतो पहिल्या शब्दामध्ये, पहिल्या उद्गारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जे तिथले लोक आहेत, तिथला जो लोक समुदाय आहे, त्यांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त काय करत आहे? मध्यस्थी करत आहे. आणि मध्यस्थीची ही जी भविष्यवाणी जी आहे, ही भविष्यवाणी या ठिकाणी काय झालेली आहे? पूर्ण झालेली आहे. आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त पहिला शब्द बोलतो की हे बाप्पा. काय म्हणतो? हे बाप्पा. त्याने त्याच्या जीवनामध्ये प्रथम स्थान, प्रथम प्राधान्य त्यांनी कोणाला दिलेलं आहे? त्याच्या बापाला दिलेला आहे. त्यांनी त्याच्या क्षमेची सुरुवात, हा जो क्षमेचा जो शब्द आहे, या क्षमेची सुरुवात त्यांनी कशी केली? हे बाप्पा. काय केली? हे बाप्पा, हे पित्या, हे स्वर्गीय पिता. बऱ्याचदा प्रियांनो, आपण देखील काय करतो माहिती का? क्षमा करतो, पण आपल्या क्षमेमध्ये बाप नसतो. आपल्या क्षमेमध्ये बाप नसतो. आणि प्रियांनो, लक्षात घ्या, आपल्या क्षमेमध्ये बाप नसल्यामुळं होतं असं की समोरचा व्यक्ती दिसला की त्या गोष्टी आठवतात. काय होतं? समोरचा व्यक्ती दिसला की त्या गोष्टी आपल्याला आठवतात. का? कारण आपल्या क्षमेमध्ये बाप नाही. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन सांगतं की यापुढून मी तुझी पापे कधीच आठवणार नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने काय केली? क्षमा केली. त्याच्या क्षमेमध्ये प्रथम कोण होता? बाप होता. प्रियांनो, लक्षात घ्या, तुमच्या क्षमेमध्ये, माझ्या क्षमेमध्ये बाप असणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने हा जो शब्द वापरला, प्रियांनो लक्षात घ्या, क्षमा करण्याचा अधिकार कोणाला आहे? देव बापाला आहे. क्षमा करण्याचा अधिकार कोणाला आहे? देव बापाला आहे. तुम्हाला आणि मला ह्या गोष्टी माहिती आहेत, तरी सुद्धा तुम्ही आणि मी आपल्या ह्याच्यामध्ये बाप नसतो. आपल्या ह्याच्यामध्ये कोण असतं? स्वतः मी.
मी त्या व्यक्तीला क्षमा केली. प्रियानो, लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण क्षमा करतो, ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला परमेश्वराच्या जवळ नेतो, त्यावेळेस तुम्ही आणि मी त्या व्यक्तीला बापाच्या नावामध्ये क्षमा करणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही आणि मी बापाच्या नावामध्ये क्षमा करत नाही, प्रियानो लक्षात घ्या, तोपर्यंत तुमच्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल प्रीती निर्माण होऊ शकत नाही. क्षमा करणं म्हणजे काय आहे? तर त्याच्यावरती दया करणे, आपल्या प्रीतीमध्ये त्याला काय करणं, सामावून घेणं. प्रभू येशू ख्रिस्ताने तिथल्या लोकसमुदायाला क्षमा केली. क्षमा केली म्हणजे काय? तर प्रभू येशू ख्रिस्ताला ती लोक त्याच्या राज्यासाठी हवेत. प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की त्या लोकांचं तारण व्हावं. प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की त्या लोकांनी प्रार्थना करावी, त्यांनी उपासना करावी. म्हणून तो म्हणतो की हे बाप्पा, तू काय कर, यांना क्षमा कर. जर आपण उदाहरण जर पाहिलं, मत्तय याचा 9 अध्याय आणि 2 वचन कोणीतरी काढा. मत्तय याचा 9 अध्याय आणि 2 वचन. या ठिकाणी वचन सांगतं, या ठिकाणी पक्षघाती जो मनुष्य आहे, या पक्षघाती मनुष्याला प्रभू येशू ख्रिस्ताने काय केली? क्षमा केली. आणि त्यावेळेस परुषी आणि शास्त्री लोक त्या ठिकाणी प्रश्न करतात ते की हा आहे तरी कोण? हा पापांची क्षमा करणारा आहे तरी कोण? वाचा कोणीतरी. मत्तय याचा 9 अध्याय आणि 2 ते 9 वचन आहेत. त्यामधलं आपण 9 वचन वाचणार आहोत. 2 ते 8 वचन आहेत, त्या ठिकाणी आपण वाचणार आहोत की 6 वचन आपण वाचणार आहोत. तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापाची क्षमा करण्याचा अधिकार आहे, हे तुम्हाला समजावे म्हणून उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा. क्षमा करण्याचा अधिकार कोणाला आहे प्रियानो? पुत्राला अधिकार आहे. जर तुम्हाला आणि मला माहिती आहे की मनुष्याच्या पुत्राला जर या ठिकाणी वचन सांगते की त्याला अधिकार आहे क्षमा करण्याचा, त्याच वचनाला धरून प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की हे बाप्पा, तू काय कर, त्यांना क्षमा कर. त्यांनी बापाला प्रथम स्थान दिलं. तुम्ही आणि मी देखील या भूतलावरती जीवन जगत असताना तुम्हाला आणि मला ख्रिस्ताचं नाव ठाऊक आहे, तुम्हाला आणि मला ख्रिस्ताचं नाव मिळालेलं आहे. तुम्ही आणि मी त्या सार्वकालिक जीवनासाठी आज आपण काय करत आहोत? प्रयत्न करत आहोत. तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन ठेवलेलं आहे. या जर सर्व गोष्टी जर तुम्हाला आणि मला माहिती आहे, तर प्रियानो लक्षात घ्या, जो अधिकार परमेश्वराने दिलेला आहे तो कोणाच्या नावामध्ये आहे? त्याच्या बापाच्या नावामध्ये आहे. आणि त्याच अधिकाराचा वापर करून तुम्ही आणि मी देखील क्षमा केली पाहिजे. काय केली पाहिजे? क्षमा केली पाहिजे. प्रियानो, या ठिकाणी पक्षघाती माणसाला प्रभू येशू ख्रिस्ताने क्षमा केली. आणि जर याच जर दुसरं उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल तर लोक याचा 5वा अध्याय आणि 21 वचनामध्ये सांगतं की केवळ परमेश्वरच क्षमा करू शकतो. शास्त्री व परुषी लोक विचार करू लागले की हा कोण? कारण देवाशिवाय पापांची क्षमा कोण करू शकतो? तुम्हाला आणि मला माहिती आहे की जी क्षमा आहे ती क्षमा कोण करू शकतं? बाप करू शकतो. ती क्षमा कोण करू शकतो? परमेश्वर करू शकतो. कारण त्याला अधिकार आहे. त्याला काय आहे? अधिकार आहे. आणि त्याच अधिकारामध्ये तुम्हाला आणि मला देखील इतरांना क्षमा करायची. काय करायची? क्षमा करायची. माझा पहिला मुद्दा हा आहे की तुम्ही आणि मी ज्यावेळेस इतरांना क्षमा करतो, प्रियानो लक्षात घ्या, तुम्हाला आणि मला त्या बापाच्या नावामध्ये क्षमा करायची आहे. काय करायची आहे? बापाच्या नावामध्ये, त्या पित्याच्या नावामध्ये, जे नाव तुम्हाला आणि मला मिळालं त्या नावामध्ये तुम्ही आणि मी क्षमा करणं गरजेचं आहे. दुसरा भाग आहे क्षमा. सर्वात महत्वाचा मुद्दा, सर्वात महत्वाचा मुद्दा. प्रियानो, वचन सांगतं मार्क याचा 11 अध्याय आणि 25 वचन. काय सांगतं? मार्क याचा 11 अध्याय आणि 25 वचन. वाचा कोणीतरी. मार्क याचा 11वा अध्याय आणि 25 वचन. पहिला मुद्दा बघणार आहोत आपण, क्षमेमध्ये काय सांगतो. तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना कराव्यास उभे राहता, तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधाची क्षमा करावी. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करावयास उभे राहता, तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर तुम्ही काय करा? क्षमा करा. प्रियानो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. हा मुद्दा घेत असताना सध्या आपण कुठे आलेलो आहोत? देवाच्या मंदिरी आलो. आणि आपण काय करणार आहोत? प्रार्थना करतो आहोत. आपल्या मनात कोणाबद्दल क्षमा आहे का? आपल्याबद्दल किंवा आपल्या मनामध्ये कोणाबद्दल क्षमा आहे का? जसं आपण प्रार्थना करतो, वचन सांगतं की तुम्ही
प्रार्थना करण्या अगोदर सर्वप्रथम काय करायला हवं? क्षमा करायला हवी. कारण तुमच्या स्वर्गातील पित्याने तुम्हाला तुमच्या अपराधांची काय करावी? क्षमा करावी. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल जर पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त स्वतःहून त्या लोकांसाठी त्यांनी काय केली? क्षमा केली. बऱ्याचदा असं होतं आपल्या जीवनामध्ये, काय होतं, मी का क्षमा करू नये? त्याची चुकी झाली तर त्यांनी यावे माझ्याकडे, आणि जर आला तर त्यांनी जर केलं कबूल, त्याला जर वाटतंय असं की त्याला जर रिअलाइज होतं की मी चुकलेलो आहे माझ्या समोरच्या व्यक्तीबद्दल, तर मी त्याला क्षमा करेन. पण या ठिकाणी वचन सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःहून त्यांना काय केली? क्षमा केली. त्यांनी कोणासाठी वाट पाहिली? कोणासाठी वाट पाहिली त्यांनी? नाही, तो माझा भाऊ येऊ द्या, नाही का, आपण चर्चा करूयात, आपण महाचर्चेला बसूयात, आणि त्याचं कुठं चुकतं हे बघूयात, माझं कुठं चुकतं हे बघूयात, आपण समोरासमोर काय करू? शहानिशी करू. आणि शहानिशी केल्यानंतर जे कन्क्लुजन येईल त्या कन्क्लुजन नुसार मग आपण क्षमा करायचं की नाही ते ठरवू. असं होतं? असं होतं. आणि आपण प्रार्थनेला येतो, आपण छाती ठोकपणे सांगतो, मी कोण आहे? वा, मी कोण आहे? विश्वासणार आहे. आज तुम्हाला आणि मला पारखण्याची गरज आहे की मी क्षमा करतोय का? मी जर प्रार्थना करतोय तर माझ्या प्रार्थनेच्या अगोदर माझ्या अंतःकरणाची मला पारख करण्याची गरज आहे की माझ्या मनामध्ये क्षमा आहे का? ज्यावेळेस आपली चेन प्रेयर असते त्यावेळेस चेन प्रेयरमध्ये आपण प्रथम वचन वाचतो की माझ्या मनात दुष्कर्माचे विचार असतात तर प्रभू माझे न ऐको. अक्षमा आहे म्हणजेच काय आहेत? विचार चुकीचे आहेत. विचार आपले काय आहेत? चुकीचे आहेत. मत्तई याचा 18 अध्याय आणि 15 वचन या ठिकाणी सांगतं की तू आपल्या भावाकडं स्वतःहून जा. मत्तई याचा 18 आणि 15 मध्ये सांगतं, तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याच्याकडे जा, तुम्ही दोघे एकांती असताना त्याचा अपराध त्याला दाखवू, त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळवलास असे होईल. प्रियांनो, लक्षात घ्या, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त सांगतोय की तू काय कर? तू स्वतःहून जा. तू स्वतःहून जा, तुझ्या भावाला जवळ घे, तुझ्या भावाला समजावून सांग, तुझा भाऊ कुठं चुकला याची परीक्षण कर, याच्याबद्दल चर्चा कर. पण पहिली गोष्ट अशी आहे की आपण म्हणजे वचन माहिती, पण आपण या गोष्टीसाठी कधी विचार करत नाही. आपण कधी स्वतःहून जात नाही. जर तो आला तर मी पाणी फोडेल, जर तो नाही आला तर मी असंच थांबेल. कारण तुम्हाला आणि मला काय करायची गरज आहे? स्वतःहून जाण्याची गरज आहे. तुम्हाला आणि मला स्वतःहून क्षमा करण्याची गरज आहे. तुम्हाला आणि मला स्वतःहून प्रीती दाखवण्याची गरज आहे. तुम्हाला आणि मला स्वतःहून आपल्या प्रीतीमध्ये जी प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला जी प्रीती दाखवली त्या प्रीतीमध्ये त्या भावाला त्या बहिणीला समाविष्ट करून घेण्याची गरज आहे. दुसरा मुद्दा आहे की ज्या वेळेस आपण क्षमा करतो त्यावेळेस समोरच्या व्यक्तीचं जीवन बदलतं. काय होतं? समोरच्या व्यक्तीचं जीवन बदलतं. आणि त्याचं सुंदर असं उदाहरण आपल्याला लूक याचा 7वा अध्याय 36 ते 50 या वचनामध्ये दिलेलं आहे की त्या ठिकाणी जी व्याभिचारी स्त्री आहे, शमरोनीची स्त्री आहे, ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे येते आणि ती येऊन काय करते? प्रभू येशू ख्रिस्ताचे तेल लावून काय करते? पाय धुते. त्याच्या पायाचे काय करते? चुंबन घेते. ती पश्चाताप करते प्रियांनो. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुझ्या पापांची काय झालेली आहे? क्षमा झालेली आहे. आणि पुढे जर वाचलं तर प्रियांनो लक्षात घ्या, त्या ठिकाणी त्या स्त्रीबद्दल असं सांगतं की त्या शहरामध्ये त्या देशामध्ये तिच्या पापाची क्षमा झाल्यानंतर ती काय करू लागली? सुवार्ता प्रसार करू लागली. काय करू लागली? ती सुवार्ता प्रसार करू लागली. त्याचप्रमाणे जर तुमच्या मनामध्ये कुठल्या भावाबद्दल कुठल्या बहिणीबद्दल जर अक्षमा असेल तर तुम्हाला आणि मला त्या भावाला त्या बहिणीला क्षमा करण्याची गरज आहे. त्याचं कारण असं आहे की तुमच्या क्षमेने त्या भावाचं जीवन बदलू शकतं. तुमच्या क्षमेने काय होऊ शकतं? त्या भावाचं जीवन बदलू शकतं. तुम्हाला वचन माहिती आहे, कदाचित त्या भावाला वचन माहिती नाही. जरी वचन माहिती असलं तरी कदाचित वळत नाहीये. तुमची आणि माझी जबाबदारी आहे, तुमची आणि माझी ही जबाबदारी आहे की तुम्ही आणि मी त्या व्यक्तीला क्षमा करणं. कारण
ज्याप्रमाणे शंभरुणी स्त्रीचं जीवन बदललं, ज्याप्रमाणे शंभरुणी स्त्रीला प्रभू येशू ख्रिस्ताने क्षमा केली, त्याचप्रमाणे तुम्ही आणि मी क्षमा करणं गरजेचं आहे. कारण समोरच्या व्यक्तीचं काय होऊ शकतं, जीवन बदलू शकतं. म्हणून तिसरी गोष्ट अशी आहे की आपण क्षमा का केली पाहिजे, कारण तुमच्या आणि माझ्या पापांची काय झाली पाहिजे, क्षमा झाली पाहिजे. हे वचन आपल्याला माहिती आहे. आणि आपली सहभागिता झाल्यानंतर, रविवारची सहभागिता संपल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण प्रार्थना करतो. हे आमच्या बापा, हे आमच्या स्वर्गीय पिता, तुझे नाव पवित्र मानले. जसे आमची ऋणास आम्ही सोडलेले आहे तसे तो आमची ऋणास सोडू. जर चुकून जर प्रार्थना जर राहिलीच, बाळक सर विसरले, जर चुकून ती प्रार्थना कधी राहिलीच, लगेच अशी अरे बाळक सर प्रार्थना विसरले, मग आठवण करून देतो, शेवटची प्रार्थना राहिली, बरोबर आहे. पण वचन सांगतं तू स्वतः त्या प्रार्थनेसाठी उत्सुक आहे, तुला स्वतःला ती प्रार्थना करायची आहे, पण त्या प्रार्थनेमधलं जे मर्म आहे ते तुला ओळखून घेण्याची गरज आहे की जसे तशी तो आमची वा म्हणा, सगळेजण म्हणा, सगळेजण म्हणा, जसे तसे तू आमची ऋणी आम्हाला सोड. जर तुम्हाला आणि मला जर वाटतं की ही प्रार्थना खूप महत्वाची आहे आणि ही प्रार्थना झाल्याशिवाय काहीच नाही, म्हणजे अपूर्ण आहे, आजचं जे काही आपण सहभागिता केलेली आहे ती अपूर्ण आहे, जर तुम्हाला आणि मला कळतं की प्रार्थना खूप महत्वाची आहे, तर प्रियांनो लक्षात घ्या, ह्या प्रार्थनेमधील जे उद्गार आहेत ते देखील तेवढेच तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काय आहेत, महत्वाचे आहेत. म्हणून या ठिकाणी सांगतं की तुम्हाला आणि मला जर वाटतं की माझ्या पापांची क्षमा व्हावी, तर तुम्ही आणि मी इतरांना क्षमा करणं गरजेचं आहे. एक राजाचं उदाहरण तुम्हाला सांगतो, मत्ती याचा 18 अध्याय आणि 35 वचनामध्ये सांगतं की स्वर्गाचे राज्य कोणासारखे आहे, एका राजासारखे आहे. आणि ते कसं आहे, त्या राजाचं एका दासाकडे काय आहे, 500 रुपये काय आहे, कर्ज आहे. आणि तो दास येतो आणि दासाकडे विनंती करतो, क्षमा करतो. राजा काय करतो, त्याला क्षमा करतो की तुझे 500 रुपये काय केलेले आहेत, मी सोडलेले आहेत, तू जा निघून. आणि त्याच दासाचे एका दासाकडे 25 रुपये 100 रुपये आहेत. तो काय करतो, याला उचला, याच्या बायकोला उचला, याच्या लेकरांना उचला आणि जिथं दात खाणं आहे, जिथं रडणं आहे, त्या ठिकाणी त्या जेलमध्ये त्याला टाका. लक्षात घ्या, जर तुमच्यावरती जर प्रीती झालेली आहे, तुमच्यावरती दया झालेली आहे, तुमच्या पापांची जर क्षमा झालेली आहे, तर तुम्ही आणि मी इतरांना क्षमा करणं गरजेचं आहे. चौथा मुद्दा हा आहे की आपण एकमेकांना क्षमा केली पाहिजे. कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 13 वचन वाचूया. कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 13 वचन आपण वाचणार आहोत. या ठिकाणी वचन सांगतं की एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाराणे असल्यास आपसात काय करा, काय करा, क्षमा करा. वचन सांगतं, पुन्हा वाचतो, एकमेकांचे काय करा, सहन करा. सध्याची परिस्थिती मी बघतो, कामाच्या ठिकाणी असेल, पर्सनल असेल, नेट चालत नाहीये. काय चालत नाहीये, नेट चालत नाही, इंटरनेट. 10 सेकंदासाठी माणूस असा काय होतो, असा वायबल होऊन जातो, अरे मला नीट नाही चालत. पेशन्स, सहन करण्याची शक्ती बघा सध्याच्या युगामध्ये, म्हणजे सध्याचं जे जनरेशन आहे त्या जनरेशनमध्ये बघा, सहन करण्याची ताकद राहिलीच नाही. पण वचन सांगतं की तुम्ही एकमेकांचे काय करा, सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाराणे असल्यास आपसात काय करा, क्षमा करा. प्रियानो लक्षात घ्या, एक मंडळी म्हणून तुम्हाला आणि मला हे खूप गरजेचं आहे. तुम्हाला आणि मला हे खूप गरजेचं आहे की माझ्या भावासाठी किंवा माझ्या भावाबद्दल माझ्या मनामध्ये जर अक्षमा आहे तर मी त्या भावाकडे जाऊन ते आपसामध्ये मिटवणं गरजेचं आहे. मी माझ्या भावाचं सहन करणं गरजेचं आहे. मी माझ्या भावासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. मी माझ्या भावासाठी मध्यस्थी करणं गरजेचं आहे. पण या गोष्टी आपण सोडून देतो आणि काय होतं, ह्या गोष्टी सोडून होतं काय माहिती का, आपण सहन तर करत नाही,
आपसात तर मिटवत नाही. मग होतं काय या ठिकाणी, जे मिटवण्याची जी गोष्ट आहे ती अजून काय होते, लांब. मग होतं असं. प्रिय मंडळी म्हणून एक तुम्हाला आज आव्हान देतो. आपण एक कोण आहोत, कुटुंब आहात. आपण प्रभू येशूचे शरीर आहोत. काल मोदी गुरुवार देवाच्या दासाने सांगितलं, शेवटी आपण प्रार्थना केली, प्रत्येक कुटुंबासाठी प्रार्थना केली. आपण कोण आहोत, शरीर आहोत. आणि जर शरीराचा एखादा जरी अवयव त्याला जर पिजा झाली तर काय होतं, सर्वस्व परिणाम होतो सर्व शरीरावर. होतो शरीरावरती. जर मला किडनी स्टोन आहे, किडनी जरी दुखत असली तरी सर्व शरीरावरती परिणाम होतो. माणूस कसा विसून जातो. जर प्रियांनो या गोष्टी तुम्हाला कळतात, मला कळतात, तर का नाही आपण आपल्या भावाकडे जाऊन त्याला क्षमा करून आपण आपसामध्ये त्याचे गाराणे मिटवले पाहिजे. काय पाहिजे, मिटवले पाहिजे. तो येत नाही, मी पण जात नाही. तो येतो, मी पण येतो. तो मला बोलत नाही, मी पण बोलत नाही. माझ्या भावा, माझ्या बहिणी, तुला देवाचं वचन ठाऊक आहे. तुझं तारण झालेलं आहे, तुझं उद्धार झालेला आहे, तुला देवाची ओळख आहे. तुम्ही आणि मी एकमेकांमध्ये आपसात गाराणे असल्यास क्षमा करणं गरजेचं आहे. ग्रामस्टेन दोन्ही लेकरांना आणि त्या दासाला लोकांनी जाळून टाकलं आणि त्याच्या पत्नीला शेवटी विचारलं की तुमची काय इच्छा आहे की या लोकांना काय शिक्षा द्यावी. काय केलं त्यांनी काय केलं, क्षमा केली. सोनिया गांधी हिला विचारलं की राष्ट्राध्यक्षाकडे, राष्ट्रपतीकडे गेली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा, त्या स्त्रीला काय करून टाका, तुम्ही क्षमा करून टाका, त्याला सोडून द्या. आपण देवाचे निवडलेले लोक आहोत. आपण कोण आहोत, देवाचे निवडलेले लोक आहोत. त्यामुळे तुम्ही आणि मी आपल्या भावाला, आपल्या मनामध्ये जर अक्षमा असेल तर ते क्षमा करणं गरजेचं आहे. प्रियांनो लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्ताने अशा वेळेस त्या लोकांना क्षमा केली ज्यावेळेस आपण काय आहोत, ज्यावेळेस तो प्रभू येशू ख्रिस्त यातनेमध्ये होता. आपण आजारी असताना, जर आपण आजारी आहोत, समजा आपण बेडवरती आहोत, आपण प्रार्थना अशी करतो, देवा तुम्हाला बरं कर, मी त्या व्यक्तीला क्षमा करेन. काय करतो, देवा तू मला आधी बरं कर आणि मग मी काय करतो, त्या व्यक्तीला क्षमा करतो. पण या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची वाट पाहिली का, वाट नाही पाहिली. यातनेमध्ये असताना ज्या लोकांनी त्याला यातना दिली त्या लोकांना त्यांनी क्षमा केली आणि ते पण स्वतःहून. त्यांनी कुठल्याच गोष्टीची वाट नाही पाहिली. तुमची आणि माझी परिस्थिती काही असू देत, तुमची आणि माझी परिस्थिती संकट असू देत, काही असू देत, तुम्हाला आणि मला क्षमा करणं गरजेचं आहे. आणि तिसरं जे आहे तो म्हणतो की ते काय करतात त्यांना कळत नाही. प्रियांनो त्या लोकांना चार कोर्टामध्ये प्रभू येशू ख्रिस्त निर्दोष असा आढळला, तरी सुद्धा काय झालं, तरी सुद्धा त्याला वधस्तंभावरती खेळण्यात आलं. आणि वचन सांगतं, पहिले करीन त्याचा 2 अध्याय 7 आणि 8 वचन सांगतं. वाचा कोणीतरी, दुसरे करीन त्याचा 7 आणि 8 काढूयात आपण. दुसरे करीन त्याचा, पहिले करीन त्याचा 2 अध्याय, पहिले करीन त्याचा 2 अध्याय आणि 7 आणि 8 वचन काय सांगतं. ते या युगातल्या अधिकाऱ्यातील कोणालाही कळले नव्हते, कारण त्यांना ते कळले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावरती खेळले नसते. प्रियांनो लक्षात घ्या, त्यांना माहित नव्हतं ते काय करतात. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, हा गौरवशाली राजा आहे, म्हणून त्यांनी काय केलं, त्यांना माहिती नव्हतं, म्हणून त्यांनी काय केलं, वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताला खेळलं. तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्त ठाऊक आहे, तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्त ठाऊक आहे. आपण त्या लोकांप्रमाणे आहोत का, तुमची आणि माझी निवड झालेली आहे, तुमचं आणि माझं तारण झालेलं आहे. आपण निवडलेले लोक आहोत, प्रेज द लॉर्ड. आपण निवडलेले लोक आहोत, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा राजा आहे, प्रभू येशू ख्रिस्त हा सार्वकालिक जीवन देणारा आहे.
तरी सुद्धा आपण क्षमा करत नाही, याचाच अर्थ असा आहे की आपण पुन्हा 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 प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळवतो. त्यांना तरी माहिती नव्हतं म्हणून त्यांनी ते केलं. तुम्हाला आणि मला ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन देणार आहे. तरी सुद्धा आपण काय करतो दररोज. म्हणून पाऊल म्हणतो की मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. प्रियानो, लक्षात घ्या, तुम्ही आणि मी क्षमा करणं गरजेचं आहे. क्षमा करणं म्हणजे दया करणं, आपल्या प्रीतीमध्ये समोरच्या व्यक्तीला सामावून घेणं. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने सामावून घेतलं त्याप्रमाणे तुम्ही आणि मी देखील इतरांना क्षमा करणं गरजेचं आहे. क्षमा करणं म्हणजे स्वर्गाचे दार उघडणं. स्तेफन भाषण करत असताना काय झालं, त्याच्यावरती दगडमार झाला आणि दगडमार झाल्यानंतर स्तेफनाने प्रार्थना ही केली की हे पाप जे आहे हे पाप तू मोजू नकोस. त्यांनी काय केली, क्षमा केली. लक्षात घ्या, त्याने स्वर्गाचे द्वार उघडले, तो स्वर्गापर्यंत पोहोचला. तुम्हाला आणि मला क्षमा करणं गरजेचं आहे. आणि ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हटला की हे बाप्पा यांना क्षमा कर, हे काय करतात त्यांना कळत नाही, यांना समजत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेमध्ये, तुमच्या आणि माझ्या क्षमेमध्ये प्रथम बाप असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. दुसरी गोष्ट ही आहे की ज्यावेळेस आपण क्षमा करतो, क्षमा प्रार्थना करण्याच्या अगोदर आपण क्षमा करणं गरजेचं आहे. आपण स्वतःहून क्षमा केली पाहिजे. जे आपले गाराणे आहेत ते आपण आपसात मिटवले पाहिजे. क्षमा करण्याने समोरच्या व्यक्तीचं जीवन बदलून जातं. आणि जर तुम्हाला आणि मला माहिती की प्रभू येशू ख्रिस्त आपला उद्धारक आहे तर प्रियांनो, आपल्याला कळायला हवं की आपण क्षमा केली पाहिजे. त्या लोकांना नव्हतं कळत पण आपल्याला कळतं. आणि जर तुम्हाला आणि मला जर कळतं तर आपण प्रभू येशू ख्रिस्ताला पुन्हा आणि पुन्हा वधस्तंभावरती खेळवणं हे चुकीचं आहे. म्हणून आपण वचन सांगतं की मी तुझा वधस्तंभ घेऊन प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देव करू ही गोष्ट आशीर्वाद करू. आणि मला असं वाटतं की मी 10 मिनिटं जास्त घेतलेलं आहे आणि मी माझी जागा घेतो. थँक्यू.